एखाद्या गोष्टीचा विचार केला ना तर ती केली जाते बरं का. तर आज सकाळी सकाळी उठल्या उठल्या म्हटलं थंडी खूप पडते, हिवाळ्याचे लाडू करूया. तर मग काय केलं, वाटीभर खोबरं भाजून घेतलं, नंतर 1 चमचा तूप घालून ड्रायफ्रूट्स असे मस्त छान असे परतवून घेतले, 2 चमचे रवा घातला, त्यात 1 वाटी पीठ घातलं, थोडंसं तूप घातलं त्याच्यात नंतर आणि पुन्हा त्याला भाजून घेतलं. आणि ही मेथी ना मी रात्री ना म्हणजे मेथी पावडर भिजवली होती अर्धी वाटी तुपामध्ये, ती पण मस्त अशी परतवून घेतली, खसखस टाकली आणि याच्यामध्ये ना मस्त अशी खारीक पावडर टाकली. आपण काही जास्त वापरणार नाही आहे, म्हणजे गूळ साखर वगैरे. तर त्यासाठी इथे अशा पद्धतीचे लाडू मी केलेले आहेत. अजिबात गूळ साखर न वापरता मस्त वेलची पूड वगैरे टाकून छोटे छोटे लाडू बांधून घेतले. मला ना डायबिटीज आहे तर मी खाणार आहे लाडू. लाडू झाले झाले आहोंना नाश्ता करायचा होता ना, म्हटलं चला आता काय नाही, इतक्या 2 तास तर गेले लाडू करायला, आता वेगळा नाश्ता नाही करत, म्हटलं मी हे लाडूच तुम्ही खाऊन घ्या. मग नेमकं पुतण्या पण आला, त्याला पण लाडू दिले, म्हणजे आम्ही तिघांनी मग लाडूचा नाश्ता केला. धुणं लावायचं होतं मशीनला, ते मशीनला धुणं लावलं, म्हणजे सकाळी माझी आंघोळ करून लगेच लाडू केले होते, त्याच्यामुळे धुणं पण पटकन निघालं सगळ्यांच्या. मग माझी आंघोळ झाली की मग पटपट सगळेजण आंघोळीला जातात पळतात, तर मग धुणं पण झालं. नंतर लाडूचे सगळं जे भांडे होते ते घासले आणि इकडे बघा मस्त असं अंगण सारवलं, कारण आमच्याकडे भरपूर असे छोटे छोटे मोठे मोठे पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्या खेळण्यासाठी हे अंगण सारवायचं होतं मला. नंतर स्वयंपाक करायला घेतला. आता इथे भाजी भाकरी पण झाल्या आणि गरम गरम भाजी भाकर घेऊन खायला बसली, वाढायला घेतलं. आणि इकडे बघा मिस्टर वाटच बघत होते जेवणासाठी. जेवायला या हे जेवायला. बघा भारी मिळते, ताजा ताजा वाल, लसूण, मेथीची भाजी, कोथिंबीर, एकदम फार्म फ्रेश. तर आजचा इथपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.